नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। नागपूरमधून बातमी आहे। नागपूर ईव्हीएम मशीन फोडल्याच्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आलेली आहे। झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। झोनल अधिकाऱ्यांकडे मुख्य ईव्हीएम मशीन नव्हती असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांची ही प्रतिक्रिया। नागपूर मध्य विधानसभेमध्ये जमावानं झोनल अधिकाऱ्यांची गाडी अडवली आणि त्यानंतर दगडफेक देखील झालेली होती। तर दुसऱ्या बाजूला अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली। त्याच संदर्भातली ही दृश्य आहेत। दरम्यान पोलिसांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे। झोनल अधिकाऱ्यांकडे मुख्य ईव्हीएम मशीन नव्हते असं पोलिसांनी म्हटलं आहे। सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे। ईव्हीएमला कोणतंही नुकसान नाही आहे। ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएमवाली गाडी थांबवलेली नाही आहे। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्येच पर्यावसन झालेलं आहे। जे कन्सर्न लोक आहेत ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत।